म्हणजे आई वडिलांना डायबिटीस आहे म्हणून मुलांना होईलच असं नाही. मुलगा वेगळ्या वातावरणात वाढलेला आहे, वेगळ्या गोष्टी झालेल्या आहे. समजा एखादं मूल आहे हे आई वडिलांचं आहे पण ते कुठेतरी दत्तक गेलंय, तर दत्तक गेल्यानंतर त्यांचे जे काही तिथले वातावरण बदललेलं असतं, खाणं पिणं बदललेलं असतं, तर ते वेगळं होऊ शकतं. म्हणजे जीन्स आणि ते जीन्स कसे वागतात या सगळ्यांचं सगळं त्यातल्या त्यात बहुतेक सगळे आपले जे ऊर्जेशी संबंध, म्हणजे डायबिटीसशी संबंध येतो त्याला आम्ही ऊर्जा म्हणतो. शरीराला जी एनर्जी लागते ते आपण खाण्यामधून घेण्यासाठी म्हणून ते सगळं असतं. मग हे सगळं जे आहे ते जास्तीत जास्त वेळेला आईकडून येतं. ओके. त्यामुळे आईला जर डायबिटीस असेल तर मुलांना व्हायची शक्यता थोडीशी अधिक असते. दोघांच आपण बायकांना ब्लेम नको करूया, त्यांच्यात प्रमाण फारच थोडंसं आहे. पण अगदीच म्हणजे काटोकाट उत्तर द्यायचं म्हटलं, परफेक्ट उत्तर द्यायचं म्हटलं तर आलाच थोडा प्रभाव तो आईकडे आहे.